नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्र शासन अंतर्गत इथे रेल्वे विभागाअंतर्गत नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या संबंधित सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. सो रेल्वे अंतर्गत जर तुम्ही जॉब करू इच्छित असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच इथे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, यासाठी वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा प्रकारे इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सविस्तर माहिती जी आहे आपण यासंबंधी जाणून घेऊया. सो इथे भारत सरकार अंतर्गत इंडियन रेल्वे अंतर्गत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सो हे कोकण रेल्वेचं ऑफिशियल इथे वेबसाईट आहे, अधिकृत संकेतस्थळ आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची खोटी जाहिरात किंवा फेक बातमीही नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर यासाठी इलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी जे आहे अप्लाय करू शकता. सो सविस्तर जाहिरात जी आहे ती आपण इथे बघणार आहोत. कोणकोणत्या पदांसाठी ही जाहिरात आहे. सो कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत इथे जे आहे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग अंडर द मिनिस्ट्री ऑफ रेल्वे. सो इंडियन रेल्वे अंतर्गत इथे ही वॅकन्सी आहे. इट्स कॉर्पोरेट ऑफिस जे आहे CBD बिलापूर नवी मुंबई. इट इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर द फॉलोइंग पोस्ट. सो नवी मुंबई अंतर्गत इथे तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. कोणकोणत्या पोस्ट आहे? सो सुरुवातीला जे आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती हे जॉब आहेत. इथे फिक्स बेसिस फॉर द वेरियस जे प्रोजेक्ट आहे सिव्हिल आणि इलेक्ट्रिक डिपार्टमेंट अंतर्गत इनिशियली जे आहे फॉर द पिरियड ऑफ द 1 इयर. सो त्यानंतर सुद्धा हे कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यात येतं. बऱ्याच वेळा पोस्ट ज्या आहेत कंटिन्यू करण्यात येतात. त्यामुळे फक्त इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे म्हणून सोडून देऊ नका. सुवर्णसंधीचा नक्कीच इथे फायदा करून घ्या. सो कोणकोणत्या पोस्ट आहेत बघा इथे. सो नेम ऑफ द पोस्ट दिलेला आहे इथे. रिझर्वेशन कशा प्रकारे. सो टोटल एकूण 42 जागांसाठी भरती प्रक्रिया आहे. सो याच्यामध्ये AEE इथे आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती. सिनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकलच्या इथे पोस्ट आहे. ज्युनियर टेक्निशियन असिस्टंटच्या इलेक्ट्रिक अंतर्गत पोस्ट आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट सिव्हिल 3 पोस्ट आहे. डिझाईन असिस्टंट इलेक्ट्रिक अंतर्गत, टेक्निकल असिस्टंटच्या इलेक्ट्रिक अंतर्गत 8. सो अनरिझर्व ओपन कॅटेगरीसाठी 27, EWSसाठी 3, OBCसाठी 6, STसाठी 4, SCसाठी 4 आणि STसाठी 2 अशा एकूण 42 पदांसाठी ही भरती प्रक्रिया इथे राबवण्यात येणार आहे. सो आता यासाठी काय क्रायटेरिया आहे, कोण यासाठी अप्लाय करू शकतं ते आपण सविस्तर पुढे जाणणार आहोत. एक व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती मित्रांनो आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि तुमचे कोणी मित्रमैत्रीण असतील जे सुद्धा नोकरीच्या शोधात असतील, रेल्वे अंतर्गत जॉब करू इच्छित असतील तर त्यांच्यापर्यंत आजचा व्हिडिओ आठवणीने शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही नोकरीची सुवर्णसंधी इथे अनुभव त्यांना जो आहे यासाठी उपयोग घेता येईल. सो आता या पदांसाठी जे आहे इथे वेतन किती असणार आहे बघा. सो AEसाठी इथे तुम्हाला बेसिक पे जे आहे 56,000 मिळणार आहे. सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी 44,900 म्हणजे 45,000पर्यंत वेतन आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी 35,400, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट सिव्हिलसाठी 35,400, डिझाईन असिस्टंटसाठी सुद्धा सेम, आणि टेक्निकल असिस्टंटच्या ज्या पोस्ट आहेत 4 त्याच्यासाठी इथे 25,500 तुम्हाला वेतन जे आहे ते मिळणार आहे. त्याचबरोबर इथे जरीही आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असतील तर ह्या बेसिक पे जे तुम्हाला दिलेला आहे इन ॲडिशन टू बेसिक पे फॉलोइंग अलाउन्सेस विल बी पेड डिपेंड अपॉन द प्लेस ऑफ पोस्टिंग. सो प्लेस काय असणार आहे पोस्टिंगचं त्याच्यावरती तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲडिशनल अलाउन्सेससुद्धा मिळू शकता. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ह्या पोस्ट आहे तरीसुद्धा ॲडिशनल अलाउन्सेस तुम्हाला इथे मिळणार आहे. सो दुसऱ्या सिटीमधून इथे जर असेल, दुसरीकडे तुमचं पोस्टिंग असेल तर तुम्हाला इथे हाऊस रेंट अलाउन्सेस आहे, डिअरनेस अलाउन्सेस आहे ऑन बेसिक पे टू द रेट ऑफ ॲप्लिकेशन फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग काय आहे. सो प्रत्येक वेगवेगळे इथे अलाउन्सेस आहे. अदर अलाउन्सेस काय काय आहे इथे. रिअम्बर्समेंट तुम्हाला इथे प्रीमियम पेड ऑफ लाईफ इन्शुरन्स जे आहे 500 पर मंथ आहे. मोबाईल अलाउन्सेस मिळणार आहे. हेल्थ बेनिफिट आहे. ट्रॅव्हल फॅसिलिटी आहे. सो डिपेंड पोस्टिंग तुमचं कसं आहे त्याच्याप्रकारे तुम्हाला हे जे अलाउन्सेस आहेत ते इथे मिळणार आहेत. सो ही महत्त्वाची माहिती कॅटेगरी इथे दिलेल्या आहेत. नंबर ऑफ पोस्ट, एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डिटेल आहे ते आपण इथे बघणार आहोत. इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहेत. सो एज जे आहेत यासाठी जे तुमचं कन्सिडर केलं जाणार आहे इथे 1 मे 2024 रोजी
एज रिलॅक्सेशन जे आहे 3 वर्ष इथे मिळणार आहे ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म OBCसाठी आणि 5 इयर SC STसाठी. त्याच्यानंतर इथे SC ST EWS कॅटेगरी व्हॅलिड तुमचं जे आहे कास्ट सर्टिफिकेट डॉक्युमेंट, तुम्हाला रिझर्वेशन जर घ्यायचं असेल तर डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन यासाठी असणार आहे वॉक इन इंटरव्ह्यू, थेट मुलाखत तुमची होणार आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा इथे तुमची होणार नाही आहे, कोणत्याही परीक्षा फी तुम्हाला इथे भरायची नाही. थेट मुलाखतीद्वारे सिलेक्शन आहे. डेट टाईम प्लेस आणि वॉक इन इंटरव्ह्यू इथे तुम्हाला दिलेला आहे. रजिस्ट्रेशन टाईम तुमचं असणार आहे 9 वाजता 9 ते 12 आणि रजिस्ट्रेशन जे आहे फक्त ज्या दिवशी ज्या पदांचा इंटरव्ह्यू आहे त्या दिवशी इथे होणार आहे. सो प्रत्येक पदासाठी वेगवेगळी डेट आहे. सो सिनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिक अंतर्गत ज्या पोस्ट आहे त्याचा इंटरव्ह्यू होणार आहे तुमचा 5 जून रोजी. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या पोस्ट आहे त्याचा इंटरव्ह्यू होणार आहे 10 जून रोजी. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट सिव्हिल अंतर्गत पोस्ट आहे त्याचा इंटरव्ह्यू होणार आहे 12 जून रोजी. डिझाईन असिस्टंटसाठी 14 जून, टेक्निकल असिस्टंटसाठी 19 जून आणि AEच्या ज्या पोस्ट आहे ह्याच्यासाठी 21 जून रोजी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. सो यासाठी सकाळी 9 वाजता तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी हजर राहावं लागणार आहे. 9 ते 12मध्ये रजिस्ट्रेशन होणार आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे. सो इंटरव्ह्यू कुठे होणार आहे बघा. व्हेन्यू ऑफ द इंटरव्ह्यू जे आहे एक्झिक्युटिव्ह क्लब कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, नियर सीवूड रेल्वे स्टेशन, सेक्टर 40 सीवूड वेस्ट, नवी मुंबई इथे तुमचा मुलाखत जो इंटरव्ह्यू आहे इथे घेतला जाणार आहे. सो महत्त्वाचे इथे जे सर्टिफिकेट डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट, फील्ड ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यासाठी आपलं अजून एज्युकेशन क्वालिफिकेशन बघायचं राहिलेलं आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. सर्वात आधी आपण डॉक्युमेंटची लिस्ट बघूया. कॉपीज ऑफ द सर्टिफिकेट इन द प्रूफ ऑफ ॲप्लिकेशन, त्याच्यानंतर कॉपी ऑफ प्रूफ डेट ऑफ बर्थ SSC तुमचं सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करत असाल कास्ट सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो इथे लागणार आहेत, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इथे लागणार आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट फ्रॉम द गॅझेटेड ऑफिसर और एक्झिक्युटिव्ह ऑफिसर फॉर सर्टिफाईंग दॅट ही ऑर शी इज बेरिंग अ गुड मॉरल कॅरेक्टर. सो बाकी ही ॲप्लिकेशन इथे तुम्हाला महत्त्वाचे डिटेल दिलेलं आहे. सिलेक्शन प्रोसेस जी आहे तुमची इथे इंटरव्ह्यू होणार आहे, ग्रुप डिस्कशन त्याच्यामध्ये होऊ शकतं. सो त्याच्यानुसार सिलेक्शन जे आहे तुमचं केलं जाणार आहे. सो महत्त्वाचं जे आहे आपण बघूया. सो इथे हा ॲप्लिकेशन फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे, तो आपण लास्टला बघूया. सगळ्यात आधी आपण इथे आता एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे बघा. सो सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल इलेक्ट्रिक अंतर्गत, फुल टाईम तुमचं इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा गरजेचं आहे इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. 60% मार्क्स गरजेचे आहे. वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी आणि 3 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे तुम्हाला इथे डिप्लोमा कॅन्डिडेटसाठी. सो अनुभव काय पाहिजे ते दिलेला आहे. बेसिक पे आपण इथे बघितलेलं आहे काय आहे ते. इसेन्शियल ड्युटीज काय आहे ते तुमच्या इथे दिलेलं आहे. वयोमर्यादा इथे आहे 45 वर्ष. पुढची पोस्ट आहे इथे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिक अंतर्गत. सो 15 इथे एकूण जागा आहे. सो यासाठी सुद्धा तुमचा फुल टाईम डिग्री डिप्लोमा पाहिजे इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. 60% मार्क, 1 इयरचा एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्स इथे डिप्लोमा होल्डर जे असतील रेल्वे इलेक्ट्रिशियन ज्यांच्यासाठी आहे इथे. सो त्यानुसार तुम्ही अप्लाय जे आहे करू शकता. डेट ऑफ इथे ड्युटीज दिलेल्या आहेत. वयोमर्यादा आहे 45 वर्ष, जी तुमची कन्सिडर केली जाणार आहे 1 मे रोजी. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट सिव्हिल, सो सेम इथे आहे. यासाठी तुमचं डिग्री डिप्लोमा पाहिजे सिव्हिल अंतर्गत, 1 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला इथे गरजेचा आहे. त्यानंतर डिझाईन असिस्टंटच्या पोस्ट आहे. सो यासाठी ITI तुमचं गरजेचं आहे, ड्राफ्ट्समन जो इलेक्ट्रिक किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग असेल तरी अप्लाय करू शकता. कॅन्डिडेटला इथे नॉलेज गरजेचं आहे ऑटोकॅडचं. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा इथे. IT होल्डर जर असाल तुम्ही, ITI होल्डर असाल तर 8 इयर एक्सपिरियन्स गरजेचा आहे आणि 6 इयर एक्सपिरियन्स फॉर अ डिप्लोमा होल्डर कॅन्डिडेट. यासाठी सुद्धा वयोमर्यादा आहे 45 वर्ष. टेक्निकल असिस्टंटच्या पोस्ट आहे. यासाठी सुद्धा ITI गरजेचा आहे तुमचा, ट्रेड इन एनी ट्रेड फ्रॉम द रेकग्नाइज बोर्ड आणि इन्स्टिट्यूट आणि 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे गरजेचा आहे. त्यानंतर पुढची इथे पोस्ट आहे AEE ऑन कॉन्ट्रॅक्ट. सो या 3 पोस्ट आहेत. सो यासाठी 45 वर्ष वयोमर्यादा आहे. फुल टाईम डिग्री डिप्लोमा तुमचा इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये गरजेचा आहे. 60% मार्क्स तुम्हाला गरजेचा आहे. 6 वर्षाचा अनुभव डिग्री कॅन्डिडेटसाठी आणि 8 वर्षाचा अनुभव डिप्लोमा कॅन्डिडेटसाठी इथे गरजेचा आहे. सो हे पूर्ण क्वालिफिकेशन डिटेल तुम्हाला इथे दिलेला आहे. सो त्यानंतर इथे आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मॅट बघायचा आहे. सो हा फॉर्मॅट तुम्हाला फिल करायचा आहे. फिल ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे गरजेचा आहे. सो इथे तुमचा फोटो, रिक्रुटमेंट नोटिफिकेशन नंबर आणि डेट. सो ह्याच्यावरती तुम्हाला इथे बघायला मिळेल. इथे रिक्रुटमेंट इथे नंबर दिलेला आहे, इथे डेट दिलेली आहे. सो हा ॲडव्हर्टाईज नंबर आणि डेट तुम्हाला तिथे टाकायची आहे.
त्यानंतर इथे कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करत आहात, पोस्टचं नेम, तुमचा फोटो, त्याच्यावरती सिग्नेचर करायचे आहे, तुमचं नाव, वडिलांचं नाव, पूर्ण पोस्टल ॲड्रेस, पिनकोडसोबत, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, डेट ऑफ बर्थ तुमची, एज किती आहे तुमचं 1 मे रोजी, जेंडर सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करत आहात ते, एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल पूर्ण लिहायचे आहेत, अदर काही क्वालिफिकेशन असतील ते, त्याच्यानंतर प्रोफेशनल एक्सपिरियन्स जो, कारण की प्रत्येक पदासाठी एक्सपिरियन्स गरजेचा आहे. फ्रेशर्स असाल तर यासाठी अप्लाय करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही जर फ्रेशर्स कॅन्डिडेट असाल तर आपल्या चॅनलवरती बरेच बाकीचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता, ज्याचा तुम्हाला नक्कीच जो आहे इथे फायदा होऊ शकतो. त्यांचं सिग्नेचर इथे करायची आहे आणि डॉक्युमेंट कोणकोणते तुम्ही अटॅस्टेड केलेले आहेत ते तुम्हाला इथे टिक करायचं आहे. सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट, नेम, डेट आणि प्लेस. सो प्रत्येक पदासाठी वेगवेगळी डेट आहे मुलाखतीसाठी, त्या दिवशी तुम्हाला हजर राहायचं आहे. सो त्या डेट नीट बघा, टाईम, वेळेवर हजर राहा. थेट मुलाखतीद्वारे तुम्हाला सुवर्णसंधी आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने या सुवर्णसंधीचा इथे फायदा करून घ्या. अजूनही काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ही PDF जी आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती बघायला मिळेल. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपलोड केलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही जर अजूनही टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर रोजच्या नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा आठवणीने जॉईन करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.